नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मराठी हा एक असा विषय आहे जो की तुम्हाला तुमचा स्कोर वाढवून देऊ शकतो. त्यामुळे आजच्या या स्पेशल क्लासमध्ये आपण मराठीचे जे आहेत ते 50 प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये नक्कीच होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे आपण स्क्रीनवर पहिला प्रश्न पाहतोय, जो की आहे मराठी भाषेमध्ये एकूण मुख्य किती स्वर आहेत असं इथे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत 12, 14, 34, 48. इथे आपण 50 प्रश्न पाहतोय. तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो कमेंट मध्ये सांगा की तुमचे किती क्वेश्चन बरोबर आलेले आहेत. आता इथे आपण पहिला प्रश्न पाहिला की मराठी भाषेत एकूण मुख्य स्वर किती आहेत. तर यापैकी मराठी भाषेमध्ये जे आहेत ते 12 मुख्य स्वर आहेत. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे अगदी बरोबर आहे. जर मुख्य स्वर आणि पारंपरिक स्वर विचारले तर उत्तर 12 लिहायचं आणि आधुनिक स्वर आपल्याला जर एक्झाम मध्ये आधुनिक स्वर विचारले तर तुम्ही किती उत्तर लिहिणार. आधुनिक स्वर विचारल्यावर उत्तर लिहायचे 14. कारण 2009 पासून ä आणि अ हे जे दोन स्वर आहेत ते म्हणजे यामध्ये मिळवले आहेत. त्यामुळे आधुनिक स्वर विचारले तर 14 लिहायचे. आता इथून जे आहे ते नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे आपल्याला विचारलेला आहे खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता. आपल्याला जे आपले वर्ण आहेत त्यापैकी मूर्धन्य वर्ण विचारलेला आहे. ऑप्शन आहे त, ट, प आणि च. यापैकी जे आहे मूर्धन्य म्हणजे कसे, तर ज्या वर्णांचा उच्चार करताना आपली जीभ वरच्या टाळूच्या भागाला स्पर्श करते त्याला म्हणतात मूर्धन्य वर्ण. तर यापैकी ट हा जो आहे तो मूर्धन्य वर्ण आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हा करेक्ट आहे. त हा जो आहे तो कसा आहे तर तो आहे दंत्य वर्ण आणि प कसा आहे तर प जो आहे तो आहे ओष्ठ्य वर्ण आणि च कसा आहे तर तो आहे तालव्य आणि दंत तालव्य. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण इथे बघितलेला आहे. ऑप्शन प्रश्न क्रमांक 2. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. श आणि ज्ञ यांना मराठी वर्णमालेमध्ये काय म्हणतात. ऑप्शन आहेत स्वरादी, महाप्राण, संयुक्त व्यंजने की अर्धस्वर. श आणि ज्ञ यांना जे आहे त्यांना संयुक्त व्यंजने म्हणतात. तर याच्या मागचं कारण काय आहे तर क्ष आणि ज्ञ हे एकापेक्षा जास्त व्यंजने एकत्र येऊन बनलेले असतात, त्यामुळे त्यांना संयुक्त व्यंजने म्हणतात. क्ष कसं बनलेलं आहे तर क्ष जे आहे ते क, श आणि अ यांचे मिळून श बनते आणि ज्ञ कसं बनते तर ज्ञ जे आहे द पुन्हा न, य आणि अ यांचे मिळून ज्ञ बनते. म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे व्यंजन बनून मिक्स होऊन बनलेले असतात, म्हणून त्यांना म्हणतात संयुक्त व्यंजने. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखायचे. आपल्याला अनुनासिक वर्ण ओळखायचे. ऑप्शन दिलेले आहेत म, र, ल कि व. यापैकी आपल्याला अनुनासिक ओळखायचं आहे. तर तुम्ही ओळखला असेल काय आहे अनुनासिक. तर म हा जो वर्ण आहे तो अनुनासिक आहे. तर हा कसं काय अनुनासिक आहे. अनु म्हणजे मागून किंवा नासिक म्हणजे नाक. ज्या वर्णांचा उच्चार मुखासोबतच प्रामुख्याने नाकातून केला जातो त्यांना म्हणतात अनुनासिक किंवा मग स्पर्शवर्ण. परीक्षेसाठी जे आहेत महत्वाचे असणारे 5 अनुनासिक वर्ण आहेत, जे की काय कोणते कोणते आहेत. न, त्र, न, पुन्हा हे न आणि म. हे 5 जे आहेत ते अनुनासिक महत्वाचे आहेत. अशा पद्धतीने हा प्रश्न इथे आपण बघितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की ह हा आहे कोणत्या प्रकारचा वर्ण आहे. ह जो आहे तो कोणत्या प्रकारचा वर्ण आहे. तर आपल्याला माहितच आहे हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे. हा आहे महाप्राण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे आता दुसरा टॉपिक सुरू झालेला आहे. संधीवरचे दोन क्वेश्चन आपण इथे घेऊन आलेलो आहोत. तर सूर्योदय या शब्दांची योग्य संधी आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे. ऑप्शन आपल्याला इथे खाली दिलेले आहेत 4 ऑप्शन. यापैकी आपल्याला सूर्योदयाची जी आहे ती संधी ओळखायची आहे. यापैकी ऑप्शन क्रमांक ए जो आहे तो अगदी बरोबर आहे. कारण सूर्योदयाची जी फोड आहे ती कशी बनते इथे आपल्याला दिलेलं आहे की सूर्य अधिक
उदय या दोन्हीचा मिळून काय बनते, सूर्योदय बनते. सूर्योदय हा शब्द बनतो. या शब्दाची ही फोड आहे. अशा पद्धतीने हा प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. आपलं हे रिव्हिजन असल्यामुळे आपण थोडस फास्ट बघतोय, डिटेलमध्ये जात नाही. तर सज्जन या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? सज्जन या शब्दाचा योग्य विग्रह विचारलेला आहे. तर सत अधिक जन हा जो आहे तो सज्जनचा योग्य विग्रह आहे, सज्जन या शब्दाचा. तर व्यंजन संधीमध्ये जे आहे ते पहिल्या शब्दाच्या शेवटी जर त आले, पहिल्या शब्दाच्या शेवटी त आले आणि इथे जो आहे तो दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला ज आले, ज किंवा ज कुठलं पण ज किंवा ज आले, तर त्या तच्या बदल्यात ज बनतो. या तच्या बदल्यात ज बनतो. म्हणजे पहिल्या शब्दा व्यंजन संधीचा जो नियम आहे की पहिल्या शब्दाच्या शेवटी त आलं आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला ज किंवा ज आले, तर काय होते, या शब्दाचा संधी विग्रह हा आहे आणि याचा संधी होत असताना काय होते, तर या तचा जो आहे तो ज होत असतो. म्हणून इथे काय तयार झालं, तर सज्जन तयार झालं. तसंच दुसरं उदाहरण बघायला गेलं तर उत अधिक ज्वल याचं काय होते, उज्ज्वल. अशा पद्धतीने हा नियम आहे. दुसरं उदाहरण आहे विपत्काल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता इथे आपल्याला दिलेला आहे की कवीश्वर हा शब्द कोणत्या संधीचा उदाहरण आहे. कवीश्वर ऑप्शन आहेत स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी का पूर्वरूप संधी. यापैकी कवीश्वर हा जो शब्द आहे तो स्वर संधीचे उदाहरण आहे. तर कवीश्वर हा शब्द कसा बनला, त्याची फोड करूया. कवी अधिक ईश्वर ही त्याची फोड आहे. कवी ईश्वर या शब्दाचा मिळून कवीश्वर हा शब्द बनलेला आहे. याच्या शेवटी काय आलेला आहे, तर याच्या शेवटी आलेला आहे ई, ह्रस्व ई प्लस इथे जे आहे ते दीर्घ ई आलेला आहे. म्हणजे ही कोणती संधी झाली, स्वर संधी. कवीश्वर शब्दाची योग्य फोड विचारली तर बऱ्याचदा आपण काय करतो, कवी म्हणजे इथं हा जो कवी आहे तो कवी असं आपल्याला कन्फ्युज होते की आपल्याला वाटते हा कवी जो आहे तो इथे गोला जी आहे ती दीर्घ वेलांटी आहे वाटते, पण गोला जी आहे ती ह्रस्व वेलांटी आहे. आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता इथे आपल्याला मन राज्य या शब्दापासून कोणता शब्द तयार होतो विचारलेला आहे. तर आपल्याला माहित आहे मन राज्य ही संधी विग्रह कुठल्या शब्दाचा आहे, तर ऑप्शन आहेत मनराज्य, मनराज्य, मनोराज्य का मनोराज्य. तर हा जो संधी विग्रह आहे तो मनोराज्य या शब्दाचा आहे. ऑप्शन क्रमांक सी हा जो आहे तो करेक्ट ठरतो. आता इथे जो प्रश्न दिलेला आहे आपल्याला की नदीत या शब्दाची संधी कोणती. ऑप्शन आहेत पररूप संधी, पूर्वरूप संधी, स्वर संधी, व्यंजन संधी. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पूर्वरूप संधी. तर नदीत हा जो शब्द आहे तो नदी अधिक अत यापासून नदीत हा शब्द बनतो. यामध्ये काय होतं, या पहिल्या शब्दाचा जो पहिला स्वर आहे, शेवटचा स्वर आहे तो आहे ई आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला स्वर आहे अ. तर यापैकी हा जो दुसरा स्वर आहे तो ऱ्हास होतो आणि पहिला स्वर जो आहे तो कायम राहतो. पहिल्या शब्दाचा शेवटचा स्वर कायम राहतो, पहिला स्वर, म्हणून त्याला म्हणतात पूर्वरूप संधी. आणि इथे जर समजा दुसरा जो स्वर आहे तो जर कायम राहिला तर त्याला म्हणायचं पररूप संधी. त्यामुळे इथे जो पहिला स्वर कायम राहिला म्हणून त्याला आपण पूर्वरूप संधी म्हणलेला आहे. अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे जो हा प्रश्न आहे तो शब्दांच्या जातीवर विचारलेला प्रश्न आहे की सुंदर हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नाम आहे. ऑप्शन आहेत सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि धातुसाधित नाम. यापैकी सुंदर हा जो आहे हा मूळचा गुण दाखवणारा म्हणजेच विशेषण शब्द आहे. पण जेव्हा या पर्यायाचा विचार केला जातो तेव्हा तो एका गुणाचा बोध देतो. सौंदर्य किंवा सुंदर हा मनाचा भाव किंवा गुण दर्शवतो, म्हणून आपण त्याला भाववाचक नाम म्हणू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी करेक्ट ठरते. लगेच नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण की वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल. वाघ या शब्दाचे आपल्याला स्त्रीलिंगी रूप विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत वाघीन, इथे वाघीन, वाघ्या, वाघ म्हणतात. तर याचे करेक्ट आन्सर आहे वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप वाघीन येते.
तर जसं की सिंह सिंह नेते, हत्ती हत्ती नेते, सुतार सुतारी नेते, तसं वाघ वाघीण येते. आता इथे जो आहे तो 13वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. तर जेव्हा आपण किंवा स्वतः हे शब्द वाक्यामध्ये स्वतःच या अर्थाने वापरले जातात ते एखाद्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या नंतर येऊन त्याचा अर्थ अधिक स्पष्ट करतात तेव्हा ते काय असते, आत्मवाचक सर्वनाम असते. इथे हा जो स्वतः शब्द आहे तो सर्वनामाच्या नंतर आलेला आहे, मी या सर्वनामाच्या नंतर आलेला आहे आणि तो स्वतःचाच बोध करून घेतोय. त्यामुळे इथे हा जो स्वतः आहे तो आत्मवाचक सर्वनाम येतोय. जर आपण हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला आला आणि जर वाक्याच्या सुरुवातीला आला तर तो काय ठरतो, तो पुरुषवाचक सर्वनाम असते. पण नामाच्या किंवा सर्वनामाच्या नंतर आले तर मग ते काय होईल, तर आत्मवाचक होईल. अशा पद्धतीने आपण हा 13वा क्वेश्चन पाहिला. आता इथे प्रश्न दिलेला आहे हुशार मुलगा यातील हुशार हे जे आहे ते कोणते विशेषण आहे. विशेषणाचे प्रकार दिलेले आहेत. गुणवाचक विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण का नामसाधित विशेषण. इथे सरळ सरळ आहे, एखादा मुलगा आहे त्याचा गुण सांगितलेला आहे जो की हुशार हा गुण सांगितलेला आहे म्हणून ते कुठले विशेषण येईल, गुण विशेषण येईल. इथे आता 15वा क्वेश्चन आहे मुलांनो शांत बसा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. मुलांनो शांत बसा, तर हे जे क्रियापद आहे याचा अर्थ ओळखायचा आहे. तर इथे आज्ञा दिलेली आहे म्हणून हे कशा प्रकारचे झाले, आज्ञार्थी झाले. स्वार्थ जर साधं वाक्य असेल तर ज्यात फक्त काळाचा बोध होतो, मुले शांत बसली, तर ते झालं असतं स्वार्थ. इथे आपल्याला काय दिली, आज्ञा, म्हणून ते झाले आज्ञार्थी. आणि क्रियापदाचा शेवट वा वी अशाने जर झाला, वा वी वेने जर झाला तर ते काय ठरते, विध्यर्थ ठरते. आणि जर तरने जर वाक्य असेल तर ते ठरते संकेतार्थी. लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया की हत्ती हळूहळू चालतो या वाक्यातील हळूहळू हा जो शब्द आहे तो काय आहे. ऑप्शन आहेत विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण की शब्दयोगी अव्यय. यापैकी हा जो हत्ती कसा चालतो, इथे क्रिया चालण्याची घडली पण ती कसा चालतो, हळूहळू, म्हणून हे काय असेल मग, तर क्रियाविषयी विशेष माहिती सांगणारं क्रियाविशेषण अवयव आहे हे. आता टेबलावर या शब्दात, टेबलावर हा जो शब्द आहे यामध्ये हा जो वर आहे तो वर काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, शब्दयोगी अव्यय, कामक क्रियाविशेषण अव्यय. तर याचा करेक्ट आन्सर आहे शब्दयोगी अव्यय. इथे जो वर दिलेला आहे, जे अव्यय नामाला किंवा सर्वनामाला लागून जोडून येते त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय. म्हणून इथे जो आहे तो टेबल या शब्दाला जे आहे ते चिकटून काय आलेलं आहे, वर आलेलं आहे, म्हणून काय झाले, हे शब्दयोगी अव्यय झाले. हे 18व्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहतोय की आणि व किंवा ही कोणती अवयव आहे. आणि इथे 18व्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहतोय आणि व किंवा ही कोणती अवयव आहेत. आपल्याला इथे विचारलेलं आहे की आणि व किंवा ही कोणती अवयव आहेत. तर ऑप्शन आहेत शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय. तर आपल्याला शब्दयोगी अव्यय म्हणजे काय माहित आहे की नामाला जोडून येणारे शब्द, उदाहरणार्थ झाडावर वगैरे. त्यानंतर उभयान्वी म्हणजे काय, दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे शब्द त्यांना म्हणतात उभयान्वी अव्यय. ही जी आहे ती आणि व किंवा ही दोन शब्द किंवा वाक्य जोडतात का मग, तर हो, म्हणून ही आहेत उभयान्वी अव्यय. नंतर आहेत केवळ प्रयोगी अव्यय. तर भावना व्यक्त करणारे शब्द, उदाहरणार्थ शाबास वगैरे जे असतात ते असतात केवळ प्रयोगी अव्यय. आणि क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजेच हळू, जलद वगैरे ते असे जे असतात ते असतात क्रियाविशेषण अव्यय. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे उभयान्वी अव्यय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शाबास उत्तम काम केलंस. प्रश्न आहे शाबास उत्तम काम केलंस या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय कोणते. तर तुम्हाला समजलं असेल की या वाक्यामध्ये जे आहे ते शाबास हा जो शब्द आहे ते आहे केवळ प्रयोगी अव्यय. इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लेखक या शब्दाचे अनेक वचन काय होईल. ऑप्शन आहेत लेखके, लेखका, लेखक की लेखको. तर लेखक या शब्दाचे अनेक वचन जे आहे ते लेखकच
होत असते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हा करेक्ट येतो. लेखक हा शब्द पुल्लिंगी असून त्याचे अनेक वचन, एक वचन व अनेक वचन बदलत नाही, सेमच राहते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विभक्ती आणि प्रयोग वर आता हा क्वेश्चन आहे की त, इ, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन द्वितीय, पंचमी, षष्टी, सप्तमी. तर त, इ, आ हे जे आहेत ते सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत. द्वितीयाचे मग काय आहेत? तर सलाते, सलानाते. त्यानंतर पंचमीचे काय आहेत मग? ऊन, आणि षष्टीचे चाचीचे, चाचीचे हे षष्टीचे आहेत, आपल्याला माहित आहे. त्यामुळे त, इ, आ कशाचं उत्तर आलं तर सप्तमी. त्यानंतर इथे जे आहे ते आपल्याला रामाने रावण मारला या वाक्यातील रामाने या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर आपल्याला इथे शब्द दिलेला आहे ने, रामाने या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर याची विभक्ती आहे तृतीया. तृतीयाची विभक्ती प्रत्यय काय आहेत? ने, एशी, आणि अनेक वचनी प्रत्यय काय आहेत? तर अनेक वचनी प्रत्यय आहेत मी, ही, शी आणि ई ही आहेत अनेक वचनी प्रत्यय. प्रतिमाना प्रत्यय नसते. या रामानेमध्ये काय आहे? ने आहे, म्हणून इथे ने आहे, म्हणून तृतीया येते याचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऊन, हे प्रत्यय कशाचे आहेत? तर आपल्याला माहित आहे की ऊन कशाचे आहेत मग? तर पंचमीचे ऊन आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येते. मग चतुर्थीचे काय आहेत? तर चतुर्थीचे स, ला, ते ऑब्लिक म्हणजेच हे एकवचनी, हे अनेकवचनी. स, ला, ना, ते हे आहेत चतुर्थीचे. षष्टीचे बघितलं आपण आता. चा, ची, चे आणि चा, ची आणि चे हे जे आहेत ते षष्टीचे. सप्तमीचे मग काय आहेत? तर आपण आताच पाहिलं त, इ, आहे आहेत सप्तमीचे. लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे पोपटाने पेरू खाल्ला या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर याचा ऑप्शन दिलेले आहेत कर्तरी, कर्मणी, भावे, कामक, संकर. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कर्मणी. कर्मणी प्रयोग म्हणजे काय असते? तर जेव्हा वाक्यातील क्रियापद जे आहे ते हे कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलते. हे जे क्रियापद आहेत ते कर्माच्या लिंग, वचन आणि क्रियापदानुसार. तर इथे काय आहे? पोपटाने पेरू खाल्ला या वाक्यामध्ये कर्ता काय आहे? तर कर्ता आहे पोपट. पोपट हा आहे कर्ता. आणि कर्म काय येते? कर्म येते पेरू येते कर्म. मग कर्मणी प्रयोग म्हणजे इथे जे क्रियापद आहे ते कर्माच्या लिंगवचनानुसार बदलणे. म्हणजे इथे जर आपण पेरूच्या जागी कर्म जर बदलले, पेरू ऐवजी जर आपण चिंच केली, पेरू पुल्लिंगी आहे तो पेरू, आणि ती चिंच जर केली तर काय होईल मग? पोपटाने चिंच खाल्ली. म्हणून हा प्रयोग कुठला येईल मग? कर्मणी येईल. कारण याचे जे आहे ते क्रियापद जे आहे ते कर्मानुसार बदलते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मुलांनी शिक्षकांना मान द्यावा या वाक्याचा प्रयोग कोणता? मुलांनी शिक्षकांना मान द्यावा या वाक्यामधील आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. तर सकर्मक कर्तरी, प्रधान कर्तृत्व कर्मणी, भाव्य प्रयोग की अकर्मक कर्तरी. तर याचा करेक्ट आन्सर येईल प्रधान कर्तृत्व कर्मणी. जेव्हा वाक्यातील कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागतो तेव्हा प्रत्यय असतो आणि कर्म प्रथमा विभक्तीत असते. म्हणजेच इथं कर्ता कोण आहे? कर्ता आहे मुलांनी, हा आहे कर्ता. कर्म काय आहे? कर्म आहे मान हा कर्म आहे. म्हणजे इथे आपण कर्म बदलून पाहिले, हे जे कर्म आहेत ते जर बदलून पाहिले, मानऐवजी आपण आज्ञा दिली तर मुलांनी शिक्षकांना आज्ञा द्यावी असं होते. आज्ञा द्यावी असं म्हणजेच क्रियापद कर्माप्रमाणे बदलत असल्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. हा जो आहे तो कर्मणी प्रयोग आहे, एवढं आपल्या लक्षात आलं. म्हणून इथे कर्मणी पर्याय कुठला आहे? तर तो आहे प्रधान कर्तृ कर्मणी. म्हणून आपण हे आन्सर टिक केलेलं आहे. तर प्रधान कर्तृ कर्मणी म्हणजे मध्ये मग काय होते? तर जेव्हा वाक्यातील हा जो कर्ता आहे तो तृतीय विभक्तीचा प्रत्यय असतो. या कर्त्याला तृतीय विभक्तीचा जो आहे तो प्रत्यय असतो. आणि कर्म जे आहे ते प्रथमा विभक्तीत असते. हे कर्म आहे प्रथमा विभक्तीत म्हणजेच प्रत्ययरहित असते आणि क्रियापद कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत असते. तेव्हा कुठला होतो? प्रधान कर्तृ कर्मणी होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी करेक्ट आलेला आहे. आता इथे कर्ता प्रयोगात नेहमी कर्ता जो आहे तो नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो विचारलेला आहे कर्ता प्रयोगामध्ये.
तर कर्तरी प्रयोगामध्ये जो आहे तो कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आपल्याला माहित आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट ठरेल. समासावर हा प्रश्न इथून 2 आहेत की घरोघरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुब्रीही. तर घरोघरी हा जो शब्द आहे तो अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. अव्ययभाव समास म्हणजे काय, पहिला शब्द मुख्य असतो आणि तयार झालेला संपूर्ण शब्द जो आहे तो वाक्यात क्रियाविशेषण अवयवासारखं काम करतो, त्याला म्हणतात अव्ययभाव समास. घरोघरी या शब्दाचा विग्रह जर केला याचा, तर त्याचं काय होते, प्रत्येक घरी, याची फोड असे होते विग्रह, प्रत्येक घरी असा होतो. मराठीतील शब्दांची पुनरावृत्ती होऊन तयार झालेला शब्द म्हणजे घरोघरी, गावोगवी, गल्लोगली हे जे आहेत ते अव्ययभाव समासाचे उदाहरण असतात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण येथे बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भाऊ बहीण या समासाचे शब्दाचा समास ओळखायचा आहे आपल्याला. भाऊ बहीण, तर याचं जे आहे ते करेक्ट आन्सर आहे द्वंद्व समास. या समासामध्ये काय असते, तर दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्वाचे असतात, त्याला म्हणतात द्वंद्व समास. हे शब्द जोडताना आणि, व किंवा अथवा हे जे आहेत, हे जे शब्द आहेत ते जोडताना आणि, व किंवा अथवा हे जे आहेत या उभयन्वयाचा वापर केला जातो. म्हणजे जिथे भाऊ बहीण दिलेला आहे तर भाऊ आणि बहीण असं आपण म्हणतो, भाऊ आणि बहीण म्हणजे आणीचा वापर केला म्हणून हे जे आहे ते द्वंद्व समासाचं उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. निळकंठ, निळा, ज्याचा कंठ निळा आहे असा तो, हा कोणता समास आहे, तर हा जो आहे तो आहे बहुव्रीही समास. तर बहुव्रीही समास कसा असतो, तर ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन पदावरून तिसऱ्याच एका व्यक्तीचा वस्तूचा बोध होतो, त्याला म्हणतात बहुव्रीही समास. म्हणजे इथे निळकंठ या शब्दाचा विश्लेषण दिलेलं आहे की ज्याचा कंठ निळा आहे असा तो, म्हणजे इतर भगवान शंकराचा तिसऱ्याच जे आहे भगवान शंकराचा म्हणजे तिसऱ्याचा बोध होत आहे, म्हणून कुठला समास आला, बहुव्रीही समास आला. आता पुढचा प्रश्न आहे, पंचवटी या शब्दाचा समास कोणता, पंचवटी या शब्दाचा समास कोणता, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे द्विगु समास. कारण या समासातील पहिले पद हे काय असते, संख्या विशेषण असते, म्हणून जसं की पाची, पांडव वगैरे जे आहेत संख्या जिथे दर्शवलं लगेच आपण द्विगु समास हे आन्सर करून टाकायचं. आता वाक्य विचार आणि काळ यावरचे प्रश्न पाहूया की तुला काय हवे आहे हे कोणत्या प्रकारचे जे आहे ते वाक्य आहे. तर इथे आपल्याला तुला काय हवे आहे इथे प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून हे वाक्य आहे प्रश्नार्थी. नेक्स्ट, मी पुस्तक वाचत होतो या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर याच्या क्रियापदावरून आपल्याला समजलं होतो आहे म्हणजे हा भूतकाळात येतो. तर मग इथे ऑप्शन आहेत अपूर्ण, सगळे भूतकाळाचेच आहेत, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. तर हा जो आहे तर अपूर्ण भूतकाळ हे करेक्ट आन्सर येते. जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती, पूर्ण झाली नाही, फक्त चालू आहे, म्हणजे मी पुस्तक वाचत होतो म्हणजे क्रिया जी आहे ती अपूर्ण आहे, चालू आहे. यात मुख्य धातूला त प्रत्यय लागतो, मुख्य धातूला जो आहे तो त प्रत्यय लागत असतो. वाचत होता, होती, होते असे जे आहेत भूतकाळी सहाय्यक क्रियापदे. मी पुस्तक वाचत होतो या वाक्यात वाचण्याची क्रिया भूतकाळात अपूर्ण म्हणजेच चालू होती, जी की कंप्लीट झाली नव्हती, म्हणून अपूर्ण भूतकाळ या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. आता इथे काय आलेलं आहे, तो नेहमीच खोटे बोलत असतो या वाक्यातील काळ कोणता, तर इथे जे आहे या वाक्यामध्ये जो आहे तो रीतिकाळ, कारण बोलत असतो आलेला आहे, तर हा जो आहे तो रीती वर्तमान काळ हा करेक्ट ठरतो. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडण्याची रीत किंवा सवय दर्शवली जाते तेव्हा त्याला रीती वर्तमान काळ म्हणतात. यात मुख्य क्रियापदाला जे आहे ते मुख्य क्रियापदाला त प्रत्यय असतो. तर तो नेहमीच खोटे बोलत असतो या वाक्यातील नेहमीच हा शब्द आणि बोलत असतो ही क्रियापदाची रचना त्याची सततची सवय किंवा रीत दर्शवते, म्हणून हा कुठला झाला मग, तर हा झाला ऑप्शन क्रमांक बी रीती वर्तमान काळ. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की जरी गर्दी होती तरी गाडी मिळाली, हे जे वाक्य आहे ते कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. इथं आपल्याला दिलेलं आहे की याच्यामध्ये काय आपल्याला जरी तरी दिलेलं आहे, म्हणजे हे वाक्य कुठलं झालं मग, हे वाक्य झालं मिश्र वाक्य.
जेव्हा वाक्यात एक मुख्य वाक्य आणि एक गौण अधिक वाक्य असते जे एकमेकावर अवलंबून असते त्याला म्हणतात मिश्र वाक्य. जर, तर, जेव्हा, तेव्हा, जरी, तरी असे शब्द वापरले की समजायचं हे आहे मिश्र वाक्य. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण मराठीचे 50 क्वेश्चन पाहतोय जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. याचा तुम्हाला तुमच्या रिव्हिजन साठी नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाच्या रिव्हिजन साठी पाहिजे ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आता इथे प्रश्न पाहूया. उद्देश आणि विधेय हे कशाचे घटक आहेत? उद्देश आणि विधेय तर आपल्याला माहित आहे हे कशाचे आहेत, तर हे आहेत वाक्याचे घटक. उद्देश म्हणजे काय? उद्देश म्हणजे वाक्यामध्ये ज्याच्याविषयी सांगायचे असते तो घटक म्हणजे उद्देश म्हणजे कर्ता. हा खूप महत्वाचे आहेत. आपण वेळोवेळी कन्फ्युजन होत असतो. उद्देश म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय. आणि विधेय म्हणजे काय, तर विधेय म्हणजे क्रियापद. लक्षात ठेवायचं आपल्याला. आपण याच्यावर कन्फ्युज बऱ्याच वेळेस होत असतो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता इथे आपण थोडेसे प्रश्न शब्दशक्ती आणि अलंकारवर पाहूया. तर ज्ञानेश्वर माऊलींचे हृदय मेणापेक्षा मऊ होते या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन आहेत उपमा, व्यतिरेक, उत्प्रेक्षा, रूप. तर इथे जे आहे ते आपण बघूया की हा जो वाक्य आहे ते कसे कुठल्या अलंकाराचा आहे. तर हा जो वाक्य आहे तो व्यतिरेक अलंकाराचा आहे. व्यतिरेक अलंकार म्हणजे जेव्हा वाक्यात उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करायची आहे ते हे उपमेय. हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे, त्याची तुलना करायची आहे. आणि उपमान ज्याच्याशी करायची आहे. उपमान म्हणजे काय, ज्याच्याशी तुलना करायची आहे. तर व्यतिरेक अलंकार म्हणजे काय, जेव्हा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा गुणांच्या बाबतीत श्रेष्ठ असते आणि सरस असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होते. या वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींचे हृदय मेणापेक्षा मऊ आहे. म्हणजे मेणापेक्षा म्हणजे हे आहे उपमान, म्हणजे ज्याची उपमा दिलेली आहे त्याच्याशी आपल्याला ही उपमा दिलेली आहे. म्हणजे याच्याशी आपल्याला कंपॅरिझन कशाचं करायचं आहे, तर माऊलीच्या हृदयाचे कंपॅरिझन करायचे आहे. म्हणजे माऊलीचे हृदय जे आहे ते हे जे उपमान आहे याच्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे असं इथे दाखवलेलं आहे. त्यामुळे हा व्यतिरेक अलंकार ठरतो. आता इथे आपण प्रश्न पाहतोय. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या पंक्तीत कोणता अलंकार आहे? तर या पंक्तीमध्ये जे आहे ते व्यतिरेक अलंकारच येतो. कारण इथे जे आहे वरच्या क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. या पंक्तीमध्ये देवाचे नाम हे जे आहे, देवाचे नाम जे आहे ते काय आहे, तर ते आहे उपमेय. आणि गोड पाण्याच्या बाबतीत अमृतापेक्षा म्हणजेच ह्या उपमानापेक्षा जे आहे अमृतापेक्षाही अधिक श्रेष्ठ किंवा गोड दाखवलेले आहे. म्हणून अमृत हे जे आहे ते सर्वात मधुर मानले जाते. परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे की अमृताहूनही जे आहे ते आपल्या देवाचे नाम जास्त गोड आहे. म्हणून इथे व्यतिरेकच अलंकार होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आपल्याला दिलेला आहे एकाच शब्दाचे दोन अर्थ निघून जेव्हा जे आहे ते वाक्य चमत्कृती साधते तेव्हा कोणता अलंकार होतो? म्हणजे जेव्हा एका शब्दाचे दोन वेगवेगळे अलंकार होतात त्यावेळेस कोणता अलंकार होतो, तर तो होतो श्लेष अलंकार. जेव्हा वाक्यात एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो, म्हणजेच मित्राच्या उदयाने, फेमस जे उदाहरण आहे की मित्राच्या उदयाने कोणाला आनंद नाही. इथे मित्र म्हणजेच काय, इथे जे श्लेष अलंकाराचं आहे की मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. आता इथे जे आहे इथे मित्र म्हणजे काय, मित्र म्हणजे सूर्य आणि सखा या दोन्ही अर्थाने वापरले म्हणून इथे झाला श्लेष अलंकार. तर श्लेष म्हणजे काय, तर एक वाक्यातील एक जो शब्द आहे त्याच्या दोन वेगवेगळ्या अर्थ निघतात. मग यमक म्हणजे काय, तर कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी सारखेच जे उच्चार असणारे वर्ण किंवा शब्द आल्यास यमक अलंकार होत असतो. त्यानंतर अनुप्रास म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा व्यक्तीच्या चरणात जो आहे तो एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असल्यास अनुप्रास अलंकार होतो. मग रूपक म्हणजे काय, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात पूर्ण एकरूपता असते तेव्हा काय होते, रूपक अलंकार होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन इथे आपल्याला विचारलेला आहे.
शब्दाच्या मूळ अर्थाला काय म्हणतात? वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ का मग उपरोधिक अर्थ? तर शब्दाच्या मूळ अर्थाला वाच्यार्थ म्हणत असतात. आता इथे आपण शब्दसंग्रहावरचे क्वेश्चन पाहूया की हात टेकणे. आपल्याला हात टेकणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ विचारलेला आहे. तर हात टेकणे याचा अर्थ काय होतो? हार मानणे. एखाद्या ठिकाणी आपण म्हणतो हात टेकले, तसे त्याचा अर्थ होतो हार मानणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे गळ्यातला ताईत असणे म्हणजे काय? गळ्यातला ताईत असणे म्हणजे काय? खूप दागिने घालणे, अत्यंत प्रिय असणे, गुलाम बनणे, आजारी पडणे. तर याचा जो आहे तो आहे अत्यंत प्रिय असणे. गळ्यातला ताईत म्हणजे हा एक अतिशय प्रसिद्ध मराठी वाक्यप्रचार आहे. तर ताईत म्हणजे काय? तर लॉकेट, जो की आपण जसे आपण नेहमी गळ्यात आणि हृदयाजवळ ठेवतो, जे की सर्वांना प्रिय असते, म्हणून अत्यंत प्रिय असणे. तर ही तर आपल्याला माहितच आहे की काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय आहे? वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधणे. इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अचल म्हणजे काय असते? अचल म्हणजे जे चालू शकत नाही, एका जागेवर स्थिर असते, त्याला म्हणतो आपण अचल. तर इथे यापैकी अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे की पर्वत. पर्वतचा समानार्थी शब्द आहे अचल. दुसरे आहेत गिरी, नग, शैल्य, आद्री, हे जे आहेत ते दुसरे समानार्थी शब्द अचलचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कृपण या शब्दाचा जो आहे तो योग्य विरुद्धार्थी शब्द. कृपणचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उदार. कृपण दुसरे जे पर्याय आहेत चतुर, पुन्हा आळशी, गरीब, हे कृपणचे जे आहेत ते विरुद्धार्थी शब्द नाहीत. उदार हा जो आहे तो योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. उदार म्हणजे कृपण म्हणजे ते कंजूस, आणि उदार म्हणजे जे की पैसे खर्च करतो त्याला उदार म्हणतात. ज्याला शत्रू नाही असा कोण? ज्याला शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी एक आपल्याला शब्द सांगायचा आहे. अल्पायुष्यात शत्रू, कृतज्ञ, पराक्रमी. तर ज्याला शत्रू नाही तो कोणता? अजात शत्रू. आता मराठी साहित्यावर प्रश्न सुरू झालेले आहेत. प्रश्न आहे की नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? तर या ऑप्शन पैकी जे आहे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत वि. शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणत असतो. तर पु ल देशपांडेंचे फेमस ती फुलराणी, तुझा आहे तुझच पाशी, बटाट्याची चाळ, हे त्यांचे आहेत, जे आहे ते फेमस नाटक आहे. नेक्स्ट मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर आपल्याला याचा आन्सर माहितच आहे की मराठी भाषा दिन जो आहे तो 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्यानंतर श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? तर आपल्याला माहित आहे साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. आता विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात जी प्रभावी पद्धत आहे ती कोणती? तर अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला काही ठिकाणी पाहायला भेटतात. तर विद्यार्थ्यांचे जे श्रवण कौशल्य आहे ती जे आहे ते कथा कथन आणि चर्चा, हे विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य जे आहे ते वाढवते. आता दुसरा जो आहे तो भाषा शिक्षणात अध्यापन साहित्य वापरण्याचा मुख्य उद्देश काय असतो? वर्ग सुशोभित करणे, शिकणे अधिक सोपे आणि परिणामकारक करणे, आणि शिक्षकांचा वेळ वाचवणे, की विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? शिकणे अधिक सोपे आणि परिणामकारक करणे, हे जे आहे ते भाषा शिक्षणात अध्यापन साहित्याचा वापर करण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो असणार आहे. तर अशा पद्धतीने इथे जे आहे ते आपण मराठी विषयाचे 50 क्वेश्चन जे आहेत त्याचा सराव केलेला आहे. तर थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचा जो नेक्स्ट रिव्हिजनसाठी कुठल्या विषयाचा जो आहे तो व्हिडिओ पाहिजे नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. थँक्यू सो मच.